पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज महेशला आपण पाहतोय. खूप चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. खेळायला होते सुरुवात दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शेवट गुड गेम क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकवर सुयोग पाटील. यावेळेस हाफ पॅकाचा चेंडू चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्याच नक्कीच दुखापत झाली आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. फलंदाजाला थोडी दुखापत झालेली दिसते आपल्याला मैदानामध्ये. पाणी घेऊन जायचे लगेच. नका दिलं तर नका पाणी घेऊन जाऊ. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलाच षटकामध्ये पॉवरप्लेच्या गोलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये महेशला सुयोग पाटील आपण पाहतोय आणि तकदीर पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. सरपंच चषक 2024 आपण पाहिला. शिरडोर संघाने चॅम्पियन ठरला होता. आज तोच संघ आपण पाहतोय औद्योगिक क्रीडा मंडळ दापोली आयोजित 2026च्या पर्वामध्ये खेळताना आपण पाहतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. पंच करायचा प्रयत्न होता परंतु आणखीन एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता आपण पाहतोय गोलंदाज महेश कडून चांगली गोलंदाजी. लगातारचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. सुयोग पाटील चांगला फलंदाज. त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय पॉवरप्लेच्या पहिल्याच षटकामध्ये महेशने. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे आणि चेंडू इथे अगदी सीमा रेषेलगत अडवला गेलाय आणि 2 धावा. शॉर्ट रन असेल बघा. एक शॉट आपल्याला पाहायला मिळेल. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय केपी कुणाल पेंकर सरांना. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय डीके. धावांचा श्रीगणेश होतं. एका धावेने आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावसंख्या 1 श्रीगणेशा झालाय. 3 चेंडूंची फेकी गेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला होता परंतु एक शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपटी देण्याचा प्रयत्न. आणखीन पंच दिशा बातील. नक्कीच खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्राच्या धाव आपण जोडली जाईल. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातात. 5 षटकाचा सामना आपण पाहतोय. नक्कीच खूप चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये. चौथा सामना शेवटचा सामना आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच दिशा पाटील. सलगचा दुसरा चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू आपल्याला चांगले पाहायला मिळते. त्यानंतर कुठेतरी प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना महेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजमुद्रा खरवई संघ खेळताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाजी करतोय. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना महेश. पुन्हा एकदा सुयोग पाटील स्ट्राईक एंडवर. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. काय इथे आपण पाहतोय चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले चांगल्या लाईनवर आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 2-3 चेंडू सलगचे लागोपाठचे खराब चेंडू पाहायला मिळाले. वाईटच्या स्वरूपात अजून धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 4 धावा पाहायला मिळतात. tenniscreen.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गौरव सावंत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. खूप चांगला आयोजन. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. आता चुकी होणार नाही. या पहिला धक्का लागत असताना सुयोग पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू तसा आला नाहीये आणि कोणत्याही प्रकारची चुकी न करताना चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. इनॅट नंबर 3 वरती नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मयुरेशला आपण पाहतोय. पाहिलं तर 3 चेंडू आपल्याला चुकीचे पाहायला मिळाले परंतु आपटीचा चेंडू आपण पाहिला चांगला बाउन्स मिळाला आणि त्यावर कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून एलिव्हेशन मिळालं नाही आणि झेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं तकदीर पाटीलला. नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मयुरेश. आमचे समालोचक मित्र आपण पाहतोय मॅडी सर
आणि सोमनाथ खाडे सर, खूप चांगला आवाज आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय मैदानामध्ये. खेळ सुरू असताना राजमुद्रा करवाई संघाचा महेश, ज्याने एक विकेट संपादित केली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारं चांगलं हास्य आपण पाहतोय मॅडी सरांच्या चेहऱ्यावर. नक्कीच त्यांचा आवाज तुम्हाला पूर्ण रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा रावकुरी आता फलंदाज स्ट्राईकवर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. चांगली गोलंदाजी आता म्हणावी लागेल, कारण का सुरुवातीचे 2 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर 3 चेंडू सलगचे वाईट, आणि हा चेंडू आपण पाहिला तर चांगला पाहायला मिळाला. डॉट आणखीन एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. महेशची चांगली गोलंदाजी 5 चेंडूंची अद्याप पैकी केली आहे. 1 चेंडू शिल्लक असेल. डावकुऱ्यात नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयुरेश. शेवटचा चेंडू. यावेळेस ब्लॉकरचा चेंडू पंचाकडे दाद अपील केली आहे आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 लागत असताना शिरडोन संघाला. साईबाबांचा आपल्याला ऐकायला मिळतोय. डीजे प्रसाद, खूप चांगलं सॉन्ग त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय आपल्याला. नवीन गेलेला फलंदाज सुशांत आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4 आणि 2 गडी बाद. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय राहुलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिले 2 चेंडू खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर कुठेतरी गोलंदाजी आपण पाहिली तर 3 चेंडू आपल्याला चुकीचे पाहायला मिळाले, व्हाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज मंगेशची. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो राहुलला. नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत. सलामीला गेलेला फलंदाज सुयोग पाटील अजून मैदानामध्ये खेळतोय. सुयोग पाटील आपण पाहतो स्ट्राईकवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राहुलला. पहिला चेंडू सुयोग पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना रिवर्सचा अस्त्र वापरला. इथे चांगला फटका आपल्याला पाहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. रिवर्सच्या माध्यमातून हा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. 2 धावा ऍड केल्या. 3 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 6. 2 गडी बाद असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण नाणेफेकी जिंकून गोलंदाजी का स्वीकारली याचं उत्तम उदाहरण देत असताना गोलंदाजी करत असताना करवई संघ इथे खेळत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये, फर्स्ट स्लिपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाले. त्यानंतर सुयोग पाटील सलामीला गेलेला फलंदाज. त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी असेल, कारण पाहिलं तर तकदीर पाटील बाद झाला. स्ट्राईकवर आपण पुन्हा एकदा पाहतोय 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज सुशांत. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या राहुलला. चांगली मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. यावेळेस हाफ टॅकर चेंडू होता. चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाही. डायरेक्ट हिट होता, तर कुठेतरी धावचीत झाला असता फलंदाज, परंतु 1 धाव इथे बायच्या स्वरूपात पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. tenniscricket.in ची टीम आमच्या सोबत जोडली गेली आहे. प्रशांत, खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गेल्या 2 रात्री, आजच्या रात्रीमध्ये देखील चांगला टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे आपल्याला पाहायला बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुयोग पाटील सारखा फलंदाजाला शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहुल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या त्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राहुल कडून.
यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे हजर असेल आणि इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये चुकी होते धावचीची संधी धावचीत होईल का गरज होती का दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर अपघात तर होणारच धक्का क्रमांक 3 लागत असताना शिरोडा संघाला ओ लाल दुपट्टे तीन गडी बाद झाल्यात बघा झेल सुटला आणि आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद व्हायला गरज होती का असा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडला असेल परंतु आपण पाहिलं तर 3 धक्के लागलेत सुयोग पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये नवीन गेलेला फलंदाज तेजसला आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथ होता शेवटचा चेंडू असा या षटकामधला खूप चांगली गोलंदाजी केली जाते खरवई संघाकडून राजमुद्रा खरवई संघ आपण खेळताना पाहतोय शेवटचा चेंडू दुसरं षटक नवीन फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे हजर 1 धाव पूर्ण डायरेक्ट हिट चांगली थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धाव षटक क्रमांक दुसरं समाप्त होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 9 3 गडी बाद असताना हॅलो उंबारी संघाला विनंती असेल तुम्ही कुठे जाऊ नका यानंतर तुमचा सामना खेळला जाईल या 2 संघांमध्ये जो सामना जिंकेल तो पुढची मॅच उंबारली संघासोबत खेळेल नक्कीच 2 षटकांचा सामना इथे समाप्त झालाय दोन षटकानं नंतर धावसंख्या धावफलकावर 9 पाहायला मिळते अतिशय कमी धावसंख्या पाहायला मिळते कारण 5 षटकांचा सामना आपण पाहतोय चांगली फलंदाजी आता करावी लागेल कारण तकदीर पाटील बाद झालेत मेन मोठमोठे फलंदाज शिरोडा संघाचे बाद झालेत पूर्णपणे जबाबदारी असत सुयोग पाटीलवर जो सवला मिला आलेला फलंदाज 8 चेंडू अद्याप खेळतोय 5 धावांवर खेळत असताना सुयोग पाटील आपण पाहतोय गेअर चेंज करावा लागेल कारण 9 धावा धावफलकावर 3 गडी बाद तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय घेऊन होतोय संघाचं तिसरं आणि वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक महेश ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या 2 गडी बाद केलेत पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय फलंदाज तेजस तिसरं षटक प्रगतीपथावर महेशचं पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आता आपण पाहतोय 30 या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक बलबाद यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावर चेंडू झाली सीमा पार हा येतोय पहिला चौकार कव्हरच्या टोक्यावरून काय फटका खेळलाय 4 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर 4 धावेने पुढे सरकत असताना 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर चौका आपल्याला पाहायला मिळतोय प्रेशर दिलाय गोलंदाज महेशवर चांगली फलंदाजी आता करत असताना मैदानामध्ये तेजस 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज पहिल्या बॅट मधून चौकार पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकवर यावेळेस फटका चांगला आहे मिडल ऑफ द बॅट हा आहे तोय पहिला ब्लॉट षटकार की गिअर चेंज करावा लागेल शिरडोन संघाला आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय अरे पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आपल्याला 9 पाहायला मिळाल्या होत्या आता आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 19 धावा पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाला फलंदाज तेजस खेळतोय
कारण सलामीला गेलेला फलंदाज सुयोग देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस आपटी चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करेल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू आपल्याला पाहता. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेने समीकरण पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावर 21 आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बिग फाईट मॅच आपण पाहतोय. राजमुद्रा खरवाई संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. एका बाजूला बदलापूर विभागातील हा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मलंगड विभागातील संघ शिरडोन. या 2 संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी आता म्हणावी लागेल, कारण धावसंख्या धावफलकावर 21 धावपण फलकाला रोख लावलं होतं पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आपल्याला फक्त 9 पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता या 3 चेंडूवर 12 धावा पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आता करावी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साईडला स्वतः गोलंदाज जज करेल आणि 1 धाव धावचूच्या स्वरूपात पूर्ण केली जाईल. एका धावेने समीकरण पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावर जोडल्या गेलेत. आई गावदेवी क्रीडा मंडळ दापिवली आयोजित आई गावदेवी चषक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आपण नक्कीच पाहतोय. चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न किपरच्या डोक्यावरून 2 स्लिप चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. हुकचा फटका आपण पाहिला. नक्कीच सुपला शॉट म्हणू या फटक्याला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने समीकरण पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये महेशने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलाय आता गोलंदाजाने. शेवटचा चेंडू होता. षटक क्रमांक 3 समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 26, 3 विकेट बाद. सामना समाप्त झालाय. 17 धावा आल्यात या षटकामध्ये. पाहिलं तर हेमंत गायकर आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेत जोडल्यात. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांनी पार पाडतात, कारण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली तर चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आम्हाला माहिती देत असताना धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26. पाहिलं तर पहिले षटक महेशने आटवलं होतं. पॉवर प्लेचं फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर राहुलने षटक आटवलं, 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा महेशने 3रं षटक आटवलं. थोडी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 17 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांबाद 26 धावा पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय अंकुरला आपण पाहतोय. संघाचा संघनायक. 26 धावा धावफलकावर जोडले गेलेत. 5 षटकांचा सामना नक्कीच आपण पाहतोय. आजच्या 3ऱ्या रात्रीचा हा शेवटचा सामना आपण नक्कीच पाहतोय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेच उंबरली संघासोबत खेळेल. कारण पहिला दिवस पाहिला तर हेमंत गायकर बिरदोळे संघाने गाजवला. त्यानंतर दुसरा दिवस, कालचा दिवस म्हटलं तर कानोर बॉईज कानोर या संघाने गाजला. आणि आजचा दिवस कोण गाजवेल आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला कळेलच. 4थं षटक प्रगतीपथावर अंकुर. 4थ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवर तेजसला. सुयोगला पाहतो आपण. नक्कीच अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत होता आणि 1 धाव धावचूच्या स्वरूपात पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 27 आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसला पाहतो आपण पुन्हा एकदा स्ट्राईकवर. तेजसच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण नक्कीच पाहिला.
चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहिली. 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज मिडल ऑर्डरचे फलंदाजी काय असते हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजस. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा होत्या, त्यानंतर 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 27 धावा धावफलकावर जोडले गेले आणि 4थ्या षटकामध्ये अंकुरला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा तेजसला राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता, आपटी बॉल होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही येत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडे फिंगर रोल केले, चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. शांत ठेवलाय फलंदाज तेजसला. अंकुर सिंग संघाचा संघनायक सर सेनापती आपण पाहतो राजमुद्रा करवई संघाचा. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय, अष्टपैलू कामगिरी करत असताना सातत्याने आपण त्याला पाहतोय करवई संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चुकी आपल्याला पाहायला मिळते, कॅरी करता आला नाही. लॉलीपॉप झेल होता परंतु तो झेल इथे जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धावचीच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहतो 28 धावा धावफलकावर. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये झेल उडाला होता परंतु तो झेल सुटला होता. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता आणि आता देखील पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं राजमुद्रा करवई संघाचा. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर जोडले गेलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक, व्हॉट अ शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पंच आम्हाला इशारा करताना षटकार ब्लास्ट. गेलेत खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 ऑफिशियल पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. विष्णू शिंदे सर स्क्वेअर लेगचे पंच आपण नक्कीच पाहतोय. कुणाल पेंकर सर डीके. चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांची आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला तुतुमिमी आपल्याला तर पाहायला मिळत होतं परंतु एका धावेने समीकरण पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावर 36 आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण बाकी असेल या सामन्यामध्ये कारण 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 36 धावा फक्त आणि फक्त पाहायला मिळतात. कारण 4 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर 36 धावा धावसंख्येवर जोडले गेले आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर हाणामारीचं षटक असेल कारण या षटकामध्ये धावा घ्यावे लागतील, मोठमोठे पटके मारावे लागतील कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद झाले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर 2 जोडी आपण पाहतो. सुयोग तो सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. त्यानंतर तेजस गेला 5व्या क्रमांकावर, त्याच्या बॅटमधून चौकार आणि 1 षटकार पाहिला. आता चौकार आणि षटकार मारावे लागतील कारण कुठेतरी 50-55 धावा झाले तर कुठेतरी फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु
शिरडोन संघ देखील कुठं कमी नाही आहेत, त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. परंतु पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गौरवला 5व्या षटकामध्ये हाणामारीचं स्वागत षटक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप सारा चांगला क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय जगन्नाथ मोती चषक मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून या बदलापूरकरांना लागलेलं हे क्रीडांगण. शेवटचा षटक पहिला चेंडू हाफ टॅकल चेंडूला फेकून दिला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला होतोय. फलंदाज तेजसच्या बॅट मधून षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळते. तर चेंडूची पूर्तता करायची. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपटी चेंडू शॉट आपण अप्रतिम फटका आपल्याला नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्याची गरज होती कारण तो दोन फलंदाजी करताना पूर्णपणे शांत ठेवले गोलंदाजाने. परंतु आता आपल्याला पाहायला गेलं शेवटच्या षटकामध्ये मी मागीशी मध्ये हाणामारीचं षटक असेल. पहिल्या चेंडूवर षटकार. धावसंख्या धावफलकावर 42 धावा धावफलकावर जोडले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय सज्ज असेल गौरव. पुन्हा एकदा हाफ टॅकल चेंडू. पुन्हा एकदा सेम फटका मागच्या चेंडूवरचा. हा आपल्याला रिप्लाय पाहायला मिळतोय का. हा एक देखील सलगचा लागोपाठचा दुसरा षटकार. दोन चेंडू दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना तेजस ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आपण पाहिले. काय फलंदाजी करत असताना अगदी पाहायला गेलो तर 7 चेंडू 18 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 48 धावफलक संख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये समाचार घेतलं जात आहे गोलंदाज गौरवचा कारण पहिल्या 4 षटकांमध्ये पूर्णपणे शांत ठेवलं होतं. पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. रिवर्सचा अस्त्र वापरला गेलाय. रिवर्स आपल्याला पाहायला होत्या सक्सेसफुल होत नाहीयेत. तिथे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चांगले फील्ड करत असताना 2 षटकारानंतर ही 1 धाव. एका धावेने समीकरण पुढे सरकत असताना 49 धावसंख्या धावफलकावर जोडले गेले. चांगली फलंदाजी आता केली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सुयोग पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू 26 धावांची खेळी करत असताना सलामीला गेल्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्याची संघाची संपूर्ण जबाबदारी ज्याच्या खांद्यावर. पुन्हा एकदा फटका हवेत. क्षेत्ररक्षक जज करेल. परस काल चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जणू काही झेल इथे सोडताना पाहायला मिळतात. 4 झेल या मॅच मध्ये आपल्याला सोडताना पाहायला मिळतात. 2 धावेने समीकरण पुढे सरकत असताना 50+51 धावा धावफलकावर जोडले गेलेत. चांगली फलंदाजी केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डिंग क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं आपल्याला पाहायला मिळते खरवई संघाचं कारण 4 झेल या क्षेत्ररक्षकाने छोडलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गौरव फलंदाजी करत असताना सुयोग पाटील आपण पाहतोय 28 धावांवर स्वतः वैयक्तिक खेळतोय. 51 धावासोबत जोडलेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे हजर. जज करेल का परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 टप्प्यावर चेंडू जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. 55 धावा धावफलकावर जोडले गेले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल कारण आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा 9 होत्या. त्यानंतर 17 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच काही चेंडू शिल्लक असेल. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. 55 धावा धावफलकावर जोडले. अजून 1 चेंडू शिल्लक असेल या 17चा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तिसरी रात्र एक औद्योगिक क्रीडा मंडळ दापोली आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये ही 4थी मॅच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. 55 धावा धावफलकावर जोडलेत. शेवटचा चेंडू नक्कीच कोणाच्या नावावर असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सुयोग पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वर.
हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शतक तिथे हजर, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये आणि 5 षटकांचा वाजवी केली ते समोर. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. 56 धावा, 57 धावांचं टार्गेट इथं सेट केलंय. नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकली होती राजमुद्रा करवई संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आमंत्रित केलं शिरडोन संघाने. शिरडोन संघाने फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 57 धावांचं टार्गेट सेट केलंय करवई संघासमोर. चला मॅडी सर. सत्तावन्न धावांचं टार्गेट सेट केले करवे संघासमोर. या 57 धावा कशा चेस होतील ऐकूया मायक्रोफोनवरती बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य मॅडी सरांचा आवाज. धन्यवाद. चला धन्यवाद मच्छिंद्र गायकर सर, धन्यवाद रोशनजी संते सर आणि सोमनाथजी खाडे या तीनही समालोचकांना आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकतोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची तिसरी रजनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, एका बाजूला राजमुद्रा करवई आणि त्यांना फाईट करते टीम शिरडोन, जय बजरंग शिरडोन. 56 धावा बनल्या गेल्यात आणि वीर बजरंग शिरडोन हा संघ आपण पाहतोय ज्याने 56 धावा बनवल्या. 57 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. माझा आनंद घेत असताना सन्माननीय गणेशदादा गराठे आणि आमचे जगनदादा गायकर, खरं तर दापिलीची एवन जोडी आहे. सध्या आपण पाहतोय जितका वेळ या दोघांसोबत तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला अनेक चर्चेत उधाण आल्यासारखं वाटेल. बदलापूर शहरातील अनेक घडामोडी त्यांच्यावरती चर्चा गणेशजी गराठे आणि जगनदादा गायकर यांची असते. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 57 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ, कारण नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदरचा सामना टीम उंबारली संघाने जिंकलेला आहे आणि उंबारली संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल यासाठी आता आपण पाहतोय हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आणि या इनिंग मध्ये 57 धावांची गरज असताना सलामीची जोडी ओपनिंग पेअर मध्ये एका बाजूला गौरव म्हात्रे आणि त्याच्या साथीनं महेश. टेनिस क्रिकेट .in
या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय आणि सध्या ड्रोन कॅमेरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण क्रीडा नगरीची दृश्य टिपण्यासाठी सज्ज झालाय. बर्ड आय व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आणि आता प्रशांत पवार पोके यांना तुम्ही पाहतायत, ऑफिशियल अपडेटर आहेत. आघाडीचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे सुयोग. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्ट्राईक एंडला गौरव मात्रे. राजमुद्रा खरवई संघाला सपोर्ट करण्यासाठी आज तुषार जमदरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅचला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल शरीरावरती जाऊन आदळला. अगदी आपण पाहतो या मागच्या इनिंग मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने पहिल्या डावाला सुरुवात झाली तेव्हा तकदीरच्या देखील पहिलाच बॉल या ठिकाणी शरीरावरती आदळला होता आणि तशी सुरुवात सध्या तरी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरव मात्रे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, एक चांगला खेळाडू दर्जेदार आपण पाहतो आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी आहे. सुरुवात अप्रतिम आहे. शेवट या मॅचचा कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल हे आपल्याला येणाऱ्या 5 षटकामध्ये याचं उत्तर मिळेल. गोलंदाज सुयोग तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. ऑन साइडला वड स्ट्रोक. गौरव मात्रेच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जणू काही आकाशाला बुक्की मारत बॉल सीमारेषेच्या बाहेर बड विकेटला आलेला पहिला दर्जेदार षटकार. क्या बात आहे. डीजे मास्टर देखील आता रंगात आलेले दिसतात. त्यांना माहिती आहे मोसम तसाच आहे, कारण थंडगार वातावरण आहे. मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. इकडे मिस्टामिंग जाईल, टिपली जाईल, फलंदाज होईल बाद. कव्हर पॉइंटला आपण पाहतोय धावत पळत पोहोचलेत आणि इनफिल्ड मध्ये एक सुंदर सेल फिनिश केलाय. गौरव मात्रेला लगेचच या ठिकाणी परतीचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज सुयोगने धक्का पहिला लागेल. राजमुद्रा खरबई टीमला फलंदाज बाद. DJ निलेश निलेश डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर लगेचच विकेट. षटकामध्ये आपण पाहिलं तर सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. सुयोग चांगलं कमबॅक करतात. 6 वरती पहिला धक्का, एक मोठी विकेट मिळाली आहे ती मात्र वीर बजरंग शिरडोन या संघाला. सध्या आपण पाहतो सुयोग नामक गोलंदाज पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी हाताळत असताना नेक्स्ट बॅटर अंकुर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सध्या संघ नायक राजमुद्रा खरवईचे आज कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात वन डाऊन साठी. स्ट्राईक एंडला अंकुर. गोलंदाज सुयोग तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह पवित्रा या ठिकाणी घेतलेल्या अंकुरने तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करण्यात आलेली आहे. एक धाव धाव फलकामध्ये ऍड होईल. 7 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय. सध्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आई गावदेवी दापिवली आणि ग्रामस्थ मंडळ दापिवली यांच्या वतीनं आई गावदेवी चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
ओ यावेळेस आपण पाहतोय कवा पॉइंट मधून गॅप शोधलाय, जणू काय मॅप लावला होता, बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इकडे धावा मिळतील 2. सध्या आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण चेक करू एक्झॅक्टली चेंडू कुठे अडवण्यात आलाय, या गोष्टी आपण त्याची पडताळणी करणार आहोत. अंपासला काही डाऊट आहे आणि तो लगेच आपण क्लिअर करू. आणि आता 2 धावा तर ऑलरेडी मिळालेले आहेत, परंतु पाहावं लागेल डो फॅक्टर ऑन आहे. आउटफील्ड थोडीशी आता स्लो तुम्हाला पाहायला मिळते, सध्या मंद या ठिकाणी धावत संख्या पुढे पुढे जाईल असं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते, कारण आपण मध्यरात्रीपासून पुढे आहोत. बरोबर 12:45 झालेले सेफ असणार आहे, सेफ असणार आहेत, फक्त धावा मिळतील 2. चांगलं कमबॅक, चांगले फिल्डिंग वीर बजरंग शिरडोन संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली भीम रचना आहे फिल्डिंगची. ओ समोर बॉलस बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी, या सुयोगचं षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न झालंय. आणि या पहिल्या षटकामध्ये 1 षटकार जरी आला असेल राजमुद्रा खरबई संघासाठी, तरी 1 विकेट तरी गमावली आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 1 बाद 9 धावा. बॉल आणि सध्या आपण पाहिलं तर 48 धावांची गरज या मॅच मध्ये. 12ची सरासरी सध्या गाठावी लागणार आहे. प्रति षटकामागे आपण पाहतोय राजमुद्रा खरबी संघाला या मॅच मध्ये. तिसरी रजनी सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते, अतिशय दिमागदार सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय दापिवलीकरांचं. आणि आज ते स्वप्न या ठिकाणी आपण पाहतोय सत्यामध्ये उतरवण्याचं काम संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दापिवलीच्या वतीने या ठिकाणी होतंय. 5 दिवसाची ही रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. ओ पहिलाच बॉल कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. अंकुरला परतावा लागेल माघारी. 1 more विकेट डाऊन, धक्का दुसरा लागेल. 9ला 2 बाद. दोन विकेट्स गमावलेत. गौरव मात्र नंतर अंकुर देखील बाद झालाय. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 9. 24 बॉल 48चं इक्वेशन होतं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. गोलंदाज संचितला तुम्ही पाहताय. समोरच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळाली षटक आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्यांनी केली आहे. गुड लेंथ वरती हा चेंडू टाकण्यात आला आणि बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. क्वाड बिहाइंडच्या रूपानं धक्का दुसरा लागलाय. तर बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा खरबई संघाला अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. नुकताच झालेली नगरसेविका चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. त्या स्पर्धेचे आयोजक बाळूदादा बोराडे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नरेश दादा गाडे असतील, मयूरजी मेहेर, आपले मनपूर्वक स्वागत. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला. हा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव तिकडे घेण्यात आली आहे सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल दुहेरी अंकामध्ये जाऊन स्थिरावली आहे. 1-0 मॅजिकल फिगर आहे. सध्या आपण पाहतोय 57चं टार्गेट. अगदी आपण पाहतोय प्रयत्न करावे लागणार आहेत. $57 रन्स टू विन फ्रॉम 5 overs. हे टार्गेट या मॅच मध्ये.
या सन्मान्य अमोल पष्टी यांसाठी इकडे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत हो. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल मिळतीये, सिंगल डबल काय होणार नाही. गौरव मात्रेचा षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की राजमुद्रा खरबई संघ अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाने पुढे जाईल, परंतु गौरव मात्रेला त्या ठिकाणी जाळ्यात ओढण्यात आलं. तो फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. नंतर अंकुर देखील स्वास्थ्यामध्ये माघारी परतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफला या ठिकाणी धाव मिळेल, एक सिंगल. सध्या तरी आपण पाहतोय एकेका धावेला प्राधान्य देण्यात आलं. यष्टी रक्षक मागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट गली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. दर्जेदार बीवर रचना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पण पाहतोय. एक धाव ज्या ठिकाणी मिळेल. सन्मान्य अमोल पष्टी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि महेशजी पष्टे आपली मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर याच पंचकुशीतील हे सगळे नामांकित युवा उद्योजक आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. आई गावदेवी चषक 2026 मध्ये सुभाष दादा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे या स्पर्धेवरती त्यांची देखील एक करडी नजर आहे. कुठे काही कमी तर नाही ना. मग रुपेश गायकर असतील, मच्छिंद्र गायकर, त्यांचे विशेष कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9, या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त केवळ 5 धावा. म्हणजे एकंदरीत टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा, 2 बाद, 14 धावा राजमुद्रा खरबई संघाची. आपण पाहतो 18 बॉल 43 धावांची गरज. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको. शिरडोन टीमला विनंती राहील. वीर बजरंग शिरडोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याला फाईट करते टीम. वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांना मिळाली आहे आज पिंपला संघाच्या जागी राजमुद्रा खरबई. 18 बॉल मध्ये 43 धावा बनवायचे. सध्या आपण पाहतोय ड्यू फॅक्टर ऑन असल्या कारणास्तव बॉल थोडासा खराब होतोय. त्याच अनुषंगाने पंचांसोबत काही चर्चा या ठिकाणी खेळाडू करत असतात आणि लगेच मॅचला देखील सुरुवात होईल. 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि 43 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 धावा आल्यात. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज संचितचा. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये श्लोक सुयोग आलेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांनी पहिले षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि याच दरम्यान आमचे संदीप दादा गायकर यांची अफाट मेहनत, त्यांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे मग जगनदादा गायकर असतील, गणेशदादा गराटे असतील, सचिनदादा गायकर असतील, ही सगळी ज्येष्ठ मंडळी सातत्याने त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. 14 रन्स 14 धावा धावफलकामध्ये. 18 बॉल 43 ची गरज. सामना स्पीडअप करायचे. शिरडोन टीमला विनंती आहे, खास करून फिल्डिंग करणारी टीम, तुमच्यासाठी 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटांचा अवधी आहे. जर त्यापेक्षा जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू तुम्हाला 5व्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या. वाडिश लॉंग ऑनला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. तिकडे प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकापेक्षा जास्त धावा काही मिळत नाहीयेत. सध्या तरी आपण पाहतोय गौरव मात्रेच्या षटकाराचा अपवाद वगळला ना
तर एकही मोठा फटका सध्या तरी पाहायला मिळाला नाहीये. अंकुरची स्वस्तात मिळालेली विकेट. सध्या आपण पाहतोय संघ थोडस अडचणीत आहे. एका बाजूला महेश खेळतात तर दुसऱ्या बाजूला जीवन त्याला साथ देतोय. 17 बॉल 42 च इक्वेशन या मॅच मध्ये. ओ यावेळी शॉट ऑफ लेंथ, अप्रतिम चेंडू होता, संपर्क नाहीये. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताय सुयोग, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रभावशाली गोलंदाजी या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. ऑलरेडी सेकंड राऊंडची पहिली मॅच झाली आहे. सेकंड राऊंडचा दुसरा सामना तुमच्या समोर लगेचच या मॅच नंतर येणार आहे. ओ बॅटची कडा मागे चाललाय, गॅप मधून आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत आणि 2 धाबा मिळणार आहेत. सिंगल डबल अर्थातच क्रिकेटची लाईफ लाईन या ठिकाणी आपण पाहतो यूज केली जाते. एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक सध्या तरी पुढे नेण्याचं काम राजमुद्रा खरवई संघासाठी जीवन आणि महेश करतायत. 17 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे आणि अजूनही 15 चेंडूंचा खेळ उर्वरित बॅलन्स आहे. तिकडे धावा बनवायचे 40. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतोय, एन्जॉय करतोय. आणखीन एक चांगला बॉल. सुयोगचा या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी सध्या करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सेकंड, 2 धावा आल्या. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आता स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. चला बॉल पंच या ठिकाणी सूचना करतात, लक्षात असू द्या. कदाचित चेंडू जास्त ओला झाला असेल तर तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा चेंडू देण्यात येईल. जर बाटसला हवं असेल तर या गोष्टीची पडताळणी आमचे ऑफिशियल देखील त्या ठिकाणी करतायत. अगदी आपण पाहतोय 11, 11:30 नंतर जास्त ड्यू तुम्हाला क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. ग्रास ग्राउंड असल्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. लश ग्रीन आउटफील्ड आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. 14 बॉल्स खेळ उर्वरित शिल्लक. टॉप गिअरची बॅटिंग सध्या करावी लागेल, गिअर चेंज करावा लागणार आहे. टीम राजमुद्रा खरवई संघाला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते झेल ड्रॉप. 2 धावा मिळतील. अगदी आपण पाहतोय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झालेले मिस्टेक. धावा मिळतील 2, त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेले. टीमची टोटल 2 ने पुढे चालली आहे. सध्या आपण पाहतो राजमुद्रा खरवई संघ तिसऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती 19 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 3 चा खेळ तुम्ही पाहताय. स्टील 1 टू गो. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एलिव्हेशन नाहीये. फटका फसलाय. टिपले सुंदर सेल. फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे विदाउट ओटीपी. घरपोच सेवा फलंदाज ठिकाणी झाल्या बाद धक्का तिसरा टीम खरवई संघाला. जरी डान्सिंग अंपायर आपला डान्स करत नसतील
तरी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये उल्हास गायकर हे मात्र डीजेच्या तालावरती थिरकत आहेत. काल आम्ही नारवलीमध्ये एक स्पर्धा कव्हर केली, तिकडे देखील 2 डान्सर्स होते आणि अनेक पारितोषिके त्यांना मिळाली. मग त्यामध्ये रंगाभाई हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल. नाचरे मोरा या गाण्यावरती त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि सध्या प्रत्येक ग्रामीण ज्या स्पर्धा होत असतात तिकडे रंगाभाई आवर्जून उपस्थित असतात. आणि या स्पर्धेचं देखील खास आकर्षण आहे की विष्णू शिंदे सरांनी डान्स करावं, कारण आमचे मान्यवर देखील आमचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांची देखील इच्छा आहे. नुकताच हनुमान टेंबे हे देखील मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. समीर राऊत आपले मनपूर्वक स्वागत. आज कासगाव संघ यंगस्टर खेळाडूंना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय, प्रमोट करण्यात आलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. काहीतरी चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये चालू आहे. लक्षात असू द्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज या मॅच मध्ये. गणेश दादा गराटे यांची देखील इच्छा आहे की अंपायर्सने थोडस डान्स केलं पाहिजे आणि चर्चा आपण डान्सिंग अंपायरशी करत होतो. गौतमी पाटीलला देखील गणेश दादा लाजवतील असे अंपायर्स या ठिकाणी आपल्याकडे, परंतु या ठिकाणी हिंदी असेल मराठी असेल असे चांगले चांगले संगीत जर डीजे मास्टरच्या माध्यमातून आले ना तर तुम्हाला डान्स पाहायला मिळणार आहे. कडाक्याची थंडी आहे. प्रेक्षकांची थंडी जर गायब करायची असेल, मान्यवरांची थंडी जर गायब करायची असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे सध्या मैदानाच्या आतमध्ये पंचांनी डान्स केला पाहिजे. बारा बॉल 38 धावांची गरज. उल्हासदादा गायकर जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये डान्स करतात त्यांनी समोर डान्स केला तर गणेशदादा गराडे यांच्याकडून त्यांना पारितोषिक दिलं जाईल. फक्त समोर त्यांनी येऊन डान्स केला पाहिजे. बॅक स्टेजला कोणीही करतो कला, परंतु तुमची कला सादर करायची असेल तर तुम्हाला फ्रंटला यावं लागेल. 12 बॉल 38 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती तेजस. पहिला बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही धावा मिळत नाही. या सिंगल डबलला सध्या प्राधान्य दिलं जात आहे. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. सध्या तरी सामना पाहिल्यानंतर असं वाटतं की आता वीर बजरंग शिरडोन संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आहे. 12 बॉल 38 ची गरज आहे. सध्या एक सिंगल मिळाली आहे म्हणजे तिकडे इक्वेशन थोडस का होईना परंतु बदललेलं पाहायला मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित. वड कॅच ऑफ द नाईट. फलंदाज तिकडे फसलाय. धक्का क्रमांक 4 लागेल. बॅटिंग करत असताना टीम राजमुद्रा खरवई संघाला. फलंदाज बा पंच या ठिकाणी आपल्याला शांत पाहायला मिळतात. सामना जसं रंगेल तसं ते देखील रंगात येतील कारण त्यांची बॅटरी देखील डाऊन झाली आहे. सध्या एव्हरीडेने ते काम करतात परंतु त्यांना ड्युरेसेल वापरावा लागणार आहे. जर बॅटरी जास्त चार्ज करायची असेल तर त्या सेलचा वापर विष्णू शिंदे यांना करावा लागेल. 10 बॉल 37. गोलंदाज तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ गुड लेन. अप्रतिम बॉल समोर अगदी आपण पाहतो टाकण्यात आलाय. संपर्क नाहीये. कदाचित आपण पाहतो पूर्णपणे या ठिकाणी दमछाक झाली आहे राजमुद्रा खरवई संघाची या मॅच मध्ये. 56 धावा बनल्या गेल्या. सुरुवातीला गोलंदाजीचा अटॅक त्यांचा देखील अप्रतिम पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकणार नाहीयेत परंतु वीर बजरंग शिरडोन संघाने 56 धावा बनवल्या आणि 57 धावांचा अशा मोमेंटला एक चांगलं टार्गेट सेट केलं. तिकडे चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळाली.
सध्या तरी आपण पाहतो त्याच धावांचं संरक्षण केलं जातंय. गोलंदाज आपण पाहतोय जो तोफखान आहे तो मात्र वापरला जातो शिरडोन टीमच्या वतीनं. मग विशेष कौतुक करावं लागेल सुयोगचं. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय संचय आणि तेजस मात्रे अशा सर्वच गोलंदाजाने प्रभावशाली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. ओ कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. बॅकअप मिळालंय. धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीयेत. सध्या तरी आपण पाहतोय शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक एक धावेने संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता संघ अडचणीत देखील सापडलाय हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. 23 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई हल्ला करावा लागणार आहे. चाललाय बॉल गाव कॉर्नर मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला खणखणीत संघर्षाचा हा संघर्षमय राजमुद्रा खरवई टीम साठी षटकार. प्रत्येक वेळी तुम्ही टीम मीटिंग करताय लक्षात घ्या. शिरडोन टीम आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऑफिशियल आमचे आयोजक देखील आम्हाला सूचना करतात. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. काल आपण पाहिलं तर याहीपेक्षा जास्त वेळ खर्च झाला होता, परंतु आज कुठेतरी या गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी तात्काळ पॅनल्टी देखील दिली जाते हे लक्षात असू द्या. ऑलरेडी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3-3 बॉलची पॅनल्टी सुद्धा आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. आम्हाला देखील आवडणार नाहीये कोणत्या संघाला पॅनल्टी लागेल, परंतु त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या जेणेकरून आयोजकांचा देखील वेळ वाचवला जाईल. सामना ज्या रिधमला आहे त्याच रिधम मध्ये मॅचला पुढे कंटिन्यू करा. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 4 ओव्हर मध्ये 29 धावा धाव फलकावरती आहेत आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये टीम राजमुद्रा खरवई संघाला. सध्या तरी आपण पाहतोय या मॅच मध्ये षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा चित्र बदललंय, परंतु प्रत्येक बॉल वरती आता हवाई हल्ला करावाच लागणार आहे तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम राजमुद्रा खरवई. गोलंदाज विवेक यावेळेस बॅटची कडा मागे आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मिळते एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती आहेत. मच्छिंद्र गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकला. अगदी आपण पाहतोय मध्यंतरामध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा कालावधी समालोचन क्षेत्रापासून ते दूर होते, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने या क्षेत्रामध्ये त्याने पाऊल टाकलेलं आहे. नुकताच त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. ऑन साइडला फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेटला आलेला पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. त्याचं मनपूर्वक स्वागत आपण करू. षटकार आलाय मैदानाला. आग लागत चालली आहे. 4 बॉल 21 धावांची गरज. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. राजमुद्रा खरवई संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. कॅप्टन खुश आहेत कासगावचे. राज भुईर 2 सामने ऑलरेडी जिंकलेले आहेत. ओ पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत आहे. एलिव्हेशन नाहीये. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे सुयोग पाटील आलेत आणि आता एक सुंदर सेल त्यांनी टिपली आहे. फलंदाज बाद.
सुयोग हात लावेल तिकडे मी तर म्हणेन आता सोनं होतंय असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. 24 धावा त्याने बनवल्या. गोलंदाजीमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स त्याने दिलेला आहे आणि आता फिल्डिंग मध्ये देखील आपण पाहतोय की अप्रतिम झेल त्याने टिपलेला आहे. म्हणजे तिने फॉर्मॅट मध्ये त्याची बाजू ही भक्कम पाहायला मिळते. जिथे परिस्थिती गंभीर तिथे शिरडोन संघासाठी सुयोग पाटील खंबीर. 3 बॉल 21 धावांची गरज. सध्या तरी हा सामना निसटला असं म्हणावं लागेल. एखादा चमत्कार वाचवेल का राजमुद्रा खरबई संघाला. गौरव मात्र देखील निराशेत. षटकार आल्यानंतर अगदी आपण पाहतो बाहेरच्या बॉलला छेडछाड केली तिकडे तो फलंदाज बाद झाला. अंकुर देखील निराशेत. स्वस्तामध्ये तो माघारी परतला आणि या डावाची जिम्मेदारी कोणताही फलंदाज घेऊ शकला नाहीये. याच कारणास्तव आता राजमुद्रा खरबई संघ अडचणीत सापडलाय. 3 बॉल 21 ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो विवेक. तीन 21. सेकंडला बॅटर विशाल. ओ मिस्टामिंग स्टोक कॉट अँड बोल्ड. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. से औपचारिकता या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. 21 धावांची गरज. सध्या आपण पाहतो वीर बजरंग शिरडोन संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आहे. अप्रतिम कामगिरी तीनही फॉर्मॅट मध्ये. चला उंबारली टीमला विनंती राहील आपला कॅप्टन आपण देखील टॉस साठी रेडी राहायचे. नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील करणार आहोत लगेच. जिकडे जोडले जातील मच्छिंद्र गायकर सर. दोन बॉल 21 धावांची गरज. समोर धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आता आवश्यकता नाहीये. सामना भरपूर दूर गेलाय आणि अगदी शेवटचा बॉल पूर्णपणे हवा काढून टाकली या मॅचची. ओ या दरम्यान फटका फसलाय. शेवट देखील गोड गेलाय. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम राजमुद्रा खरवई. महेश गायकर डेंजर ऑलराउंडर. मच्छिंद्र गायकर महेश गायकर. थँक्यू नक्कीच कौतुक करेन प्रसाद गायकर तुमचं देखील. कारण मच्छिंद्र गायकर ऑलराऊंडरच आहे. जिकडे कमी तिकडे मच्छिंद्र गायकर. व्यवसायामध्ये देखील अनेक या ठिकाणी आपण पाहतो व्यवसाय त्यांनी करून बघितलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलेलं आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील हे नाव लेदर क्रिकेट असू द्या त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असू द्या आपल्या गावासाठी नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि कबड्डीमध्ये देखील मच्छिंद्र गायकर हे नाव कसं विसरून चालेल. जे आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ. नो डाऊट सुयोग पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला उंबारली टीम कॅप्टन या आपण लवकर. सात्विक 11 गावदेवी उंबारली. सन्मान्य अमोल दादा पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ.